नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहात शेतशिवार. आज आपण बोलणार आहोत आपल्या मातीत खोलवर रुजलेल्या आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या शाळू या पिकाबद्दल, ज्याला आपण ज्वारी म्हणून सुद्धा ओळखतो. भाकरीचा सुगंध, कडाक्याच्या उन्हातही तग धरून उभं राहिलेलं पीक आणि दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा देणारं धान्य म्हणजे शाळू. बदलत्या हवामानाच्या काळात जे पीक शेतकऱ्याला साथ देतं, त्यात शाळूचं नाव अगदी प्रथम श्रेणीत घेतलं जातं. ज्वारीचं शास्त्रीय नाव सोरगम बायकोलर असं आहे आणि तिचा उगम आफ्रिका खंडात झाल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं. इथिओपिया आणि सुदान या भागात हजारो वर्षापूर्वी ज्वारीची लागवड सुरू झाली. येथून व्यापार आणि स्थलांतराच्या माध्यमातून हे पीक आशिया खंडामध्ये आलं व पुढे भारतामध्ये सर्वकडे स्थिरावलं. भारतातील कोरडवाहू प्रदेशांनी ज्वारीला मनापासून स्वीकारलं, कारण कमी पाऊस, उष्ण तापमान आणि हलकी जमीन अशा परिस्थितीतही हे पीक चांगलं वाढतं. म्हणूनच अनेक ठिकाणी ज्वारीला दुष्काळातील जीवनदायी धान्य असं समजलं जातं. जगातील उत्पादनाचा विचार केला तर आजच्या घडीला युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका हा देश ज्वारी उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. त्यानंतर नायजेरिया आणि इंडिया म्हणजेच भारत यांचा क्रम लागतो. उष्ण आणि कोरडे हवामान ज्वारीसाठी अनुकूल असल्यामुळे आफ्रिका आणि आशिया खंडात तिचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. या उलट थंड हवामान असलेल्या देशांमध्ये ज्वारीचं उत्पादन अत्यल्प असतं, कारण या पिकाला वाढीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश आणि उष्णता आवश्यक असते. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश पुन्हा एकदा ज्वारीसारख्या तगड्या पिकाकडे वळताना दिसत आहेत. भारतामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये शाळू मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीला विशेष महत्व आहे. हलकी ते मध्यम जमीन, मध्यम खत व्यवस्थापन आणि योग्य वेळी पेरणी केली तर शाळू तुम्हाला चांगले उत्पादन देते. अनेक भागामध्ये ज्वारी ही फक्त अन्नधान्य नसून पशुखाद्य आणि औद्योगिक वापरासाठी सुद्धा उपयोगात येते. धान्याबरोबरच तिचा काडी सुद्धा उपयोग पडतो. त्यामुळे शेतकऱ्याला दुहेरी फायदा मिळतो. पोषण मूल्यांच्या दृष्टीने बघितलं तर ज्वारी अत्यंत समृद्ध आहे. तंतुमय पदार्थ, लोह, प्रथिन आणि विविध सूक्ष्म पोषक तत्वे यामुळे ज्वारी आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते. मधुमेह आणि हृदय विकार असलेल्या रुग्णांसाठीही ज्वारीचा आहार उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं. ज्यामुळे आज शहरी भागात सुद्धा ज्वारीच्या पदार्थांना चांगली मागणी वाढताना दिसत आहे. पारंपरिक भाकरीपासून ते आधुनिक प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांपर्यंत ज्वारीने स्वतःच एक स्थान निर्माण केलं आहे. शेतकरी बांधवांनो, बदलत्या हवामानात टिकाऊ शेती करायची असेल तर शाळू सारख्या पिकांकडे गंभीरपणे बघणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य सुधारित बियाणं, वेळेवर पेरणी आणि संतुलित व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर शाळू तुम्हाला नक्कीच चांगलं उत्पादन देऊ शकते. भविष्यातील अन्न सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याचा विचार केला तर शाळू हे एक मजबूत पर्याय ठरू शकते. अशाच शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शेतशिवार चॅनलला नक्की पाठिंबा द्या, कारण आपली शेती मजबूत तरच आपला शेतकरी मजबूत. धन्यवाद.